8:32 फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे पहिल्या डावासाठी. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. जर तुमचं 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकून झाले नाहीत तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेरचा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बोलावला जाईल. आज आयोजक कमिटी देखील सज्ज झाले त्यामुळे मॅच लावते सुरुवात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती चेंडूवरती फटका आलाय. 6+1 7 धाबा इथे मात्र ऍड केल्या जातील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाल्यात त्या 7 धाबा. 6+1 7 रन्स. सिक्स प्लस 7 धाबा आल्यात. आपण इथे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम, दुसऱ्या बाजूला अक्षय. गोलंदाजी तेजस कोकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू फ्रीडचा चेंडू. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाल्या त्या मात्र 8 धाबा. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा आयोजित केली गेली. कॅडनेक्स प्रीमियर लीग आपल्या भेटीला. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग ची या ठिकाणी आपण पाहतोय. गरज असेल यावेळेस चेंडूला फटका खेळलाय आणि दमदार मिळत आहेत त्या 6 धाबा. 6 धाबा आल्या. 6 धाब्याने धावफलक सरसावलं जाईल. ते मात्र 14 या अंक भरती. आणखी जबरदस्त क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेया स्पोर्ट्स आणि सावकर 11 यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 14 धाबा. 1 विकेटचं पतन आपण अद्यापर्यंत पाहिलेलं नाही. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. शॉर्ट थर्ड मध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मनोज कदम अक्षय यांची जोडी. श्रेया स्पोर्ट्स दीपक दादा साळुंके, सावकर 11 प्रकाश जाधव यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते मात्र श्रेया स्पोर्ट्स संघाला. दीपक दादा साळुंके यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी. इथे जर आपण पाहिलं तर डॉट 15 धाबा 15 रन्स. तेजस कोकरे, मनोज कदम, अक्षय यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी यावेळेस आपण पाहू शकाल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा आल्या. 2 धाब्याने धाबा झाल्यात त्या 19 17 धाबा. 17 रन्स स्कोर कार्ड भरती. अगदी जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन कदम बंधूंच्या माध्यमातून, कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून, कॅडनेक्स प्रीमियर लीग दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. एक सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले त्या मात्र 18 रन्स. आज खऱ्या अर्थानं चुणूक असेल. प्रत्येक टीम या टायटलला जिंकण्यासाठी लढत करेल. प्रत्येकाची मेहनत इथे पणाला लावली जाईल. 18 धाबा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या ठिकाणी सांगता पाहायला मिळते मनोजी कदम अक्षय यांच्या माध्यमातून. धाबा झाले ते 18. सागरदादा कदम, प्रकाशदादा कदम त्यांची संपूर्ण टीम. 1.5 ते 2 महिने नाही, 3-4 महिने लागतात असं आयोजन करण्यासाठी. आणि एक दैदिप्यमान आयोजन त्या कदम बंधूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅडनेक्स प्रीमियर लीग. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. सेकंड षटक घेऊन येतोय मनोज कदम. खेळतोय 5 चेंडू धाव संख्येवरती. 2 चेंडू 7 धाव संख्येवरती खेळतोय अक्षय. आता षटक क्रमांक 2 घेऊन येईल गोलंदाज संजू भगत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट, आयोजन कमिटी डोळ्यात तेल घालून अगदी आयोजन कसं संपन्न होईल याकडे लक्ष ठेवून राहिले. कोण येतंय जातंय कशा पद्धतीने आपण पाहतोय. सागरदादा कदम असतील, प्रकाशदादा कदम, त्यांची संपूर्ण टीम, कदम बंधूंची ही एकता खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी असेल. प्रत्येक हो यावेळेस प्रेरणा देणारा फटका नक्कीच खेळलाय. बॅटर मात्र आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मनोज कदमच्या बॅटमधून आल्यात त्या 6 धाबा आणि तब्बल धाबा झाल्यात त्या तब्बल टोटल 24 धाबा, 24 रन्स मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी, अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. सावकर 11 आणि श्रेया स्पोर्ट्ससाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. आणखीन एक नशिबाची साथ लाभते आहे. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईन्सकडे आणि 4 अंकांनी धाबा आल्या त्या धाव फलकावरती तब्बल 28 धाबा, 28 रन्स स्कोर कार्डवरती. जबरदस्त आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. रफ अँड टफचे मॅचेस तुम्हाला आज पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाबा झाले त्या 29 रन्स. रन्स. यावेळेस चेंडूला उंची, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच होईल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि पहिल्या ब्रेक थ्रूला आपण पाहतोय धाबा झाल्या त्या 29 धाबा, 29 रन्स आपण पाहू शकाल. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. त्याचबरोबर पुढील मॅच आहे श्री कालिका वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. श्री कालिका वॉरियर्स टीम आणि त्यांच्या विरुद्ध नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ऑल्टो कॉम्बॉक्स. धाबा झाले ते मात्र 29 धाबा, 29 रन्स. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदे. अगदी आपण पाहतोय खुल्या गटातील स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आज संघ मालक दीपक साळुंगे यांच्या श्रेया स्पोर्ट्स संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा झाले त्या 30 रन्स. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. 30 धाबा, 30 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. प्रयत्न प्रत्येकाला कसोशीने करावे लागतील. रिव्हर्स अटॅम्प काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, एक सिंगल. दुसरीसाठी मात्र नकार. धावा आल्या त्या धाव फलकावरती 31 धावा, 31 रन्स. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. चला श्री कालिका वॉरियर्स आणि नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे 4थ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तेव्हा आपण रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल याची दखल घ्या. श्री कालिका वॉरियर्स आणि नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स संघ नायक आपण शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तेव्हा रिपोर्टिंग करा. 2 षटक संपन्न झालेत. अगदी आपण पाहू शकाल प्रथम क्रमांक आम्हाला प्राप्त झाला आहे कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555. प्रदीपदादा कदम उद्योजक EQ यांच्या माध्यमातून. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची राशी कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत त्या संपूर्ण ट्रॉफीज आदरणीय उद्योजक, एक दमदार आणि डॅशिंग नेतृत्व ज्यांचं या कदम बंधूंवरती अतोनात प्रेम आहे, सांबरवाडी गावचे उद्योजक रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेत. एक मजबूत स्थिती अर्थातच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन कदम बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाल्यात ते मात्र 31 रन्स, 31 आणि 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे.
अगदी आपण पाहतोय सुरेश शिंदे आणि मनोज कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 31 धावा 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहिलं दोन पंच डिस्कस करतील. कोणी खेळाडूंनी मध्ये बोलू नका प्लीज. कन्फ्युजन असेल तर दोन्ही पंच निर्णय घेतील आणि तो मान्य करावा लागेल. दोन्ही पंच निर्णय घेतील. आपण खेळाडूंनी मात्र काही चर्चा करू नका प्लीज. आज आपल्याला 13 मॅच कंप्लीट करायचे आहेत. आपल्याला फास्ट डिसिजन घ्यावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. थर्ड निश्चितच आपण पाहतोय एक सिंगल अभांतर ऍड केली जाईल. धावा झाल्या त्या 32 रन्स. रन्स 32 धावा. अगदी आपण पाहतोय 1 विकेटचं पतन. यावेळी चांगला फटका 1 बाउन्स. अगदी चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगला चेंडू रोखला देखील. एका सिंगलनं धावा झाल्या तेव्हा आता 33 धावा 1 विकेटच्या ठिकाणी आपण पाहतोय पतन आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस वरती फुलटोल वसूल. अगदी फटका चांगला आहे. देखणं आहे. धावा झाल्या त्या 39 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त हे पण आपण पाहू शकाल. सुरेश शिंदे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
39 धाबा 39 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम श्रेया स्पोर्ट्स सावकर 11 अस्तित्वासाठी लढताना आपण पाहतोय. या ठिकाणी पंचांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रसादजी राजाध्यक्ष, ऋषिकेश देसाई, धनंजय कोळी, सगळ्या पंचांच्या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत. तिन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. इथे यावेळेस आपण पाहतोय 4 धाबा. बॅटिंग जबरदस्त सुरू आहे. 4 धाबीने धावा झाले त्या धावफलकावरती तब्बल 43 धाबा 43 रन्स. श्रेया स्पोर्ट्स सावकर 11 यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही पंचांचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. अगदी जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. कॅडनेक्स प्रीमियर लीग स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावा झाल्यात त्या 43. अगदी 43 रन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण जाऊया. कालिका वॉरियर्स आणि नीलम मसाला ड्रायफ्रूट्स आपण रिपोर्टिंग करा. मी मगाशीच म्हटलं आणखीन एक आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल. बॅटर सुरेश शिंदेच्या खेळीचा होईल अंत. धावसंख्या स्थिरावली आहे. 43 या अंकावरती आणखीन एक विकेट. श्री कालिका वॉरियर्स आणि नीलम मसाला ड्रायफ्रूट्स आपण रिपोर्टिंग करा. जसं 4 षटकांचं सत्र संपेल लगेच नाणेफेक केली जाईल याची दखल घ्या. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल अक्षय साळुंके. शिंबडी गावातील खेळाडू आज आपल्या गावच्या संघ मालकासाठी श्रेया स्पोर्ट्स संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. अर्थातच अक्षय साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्याच जोडीला मनोज कदम आतापर्यंत 11 चेंडू 22 धावसंख्येवरती खेळतोय. 43 धावा झाले. 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. 43 रन्स आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. श्री कालिका वॉरियर्स आणि नीलम मसाला ड्रायफ्रूट रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल तुषार सर हे टॉस करतील याची दखल घ्या. फुल टॉस वरती फुलटोल वसूल. मनोज कदमच्या बॅट मधून आलाय तो षटकार. जर्दीदार षटकार येते. धाबा झाले त्या 49 रन्स 49 धाबा. दीपक साळुंके अगदी आपण पाहतोय इथे मात्र संघ मालक आपल्या संघाची पडताळणी करताना नक्कीच आपण पाहतोय. सचिनजी साळुंके आपल्या भावाच्या संघासाठी आपल्या संघासाठी सपोर्टिंगसाठी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित. अगदी सेटडाऊनला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावा झाले त्या धावफलकावरती 50 धाबा 50 रन्स. संघाचं अर्धशतक झालंय. 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. 50 धाबा. अगदी फायटिंग, जोरदार फायटिंग मैदानाच्या आतमध्ये. 3 ते 4 महिन्याची मेहनत आज अगदी कॅडनेक्स कंपनीच्या या शिलेदारांची कदम बंधूंची आज यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अक्षय बॅटची लिडिंग आहे. टॉप एज लागली आहे. अक्षय साळुंके येईल माघारी. विकेटचं पतन विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 50 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी आपण पाहू शकाल नामदेवजी कदम, विलासजी साधू कदम, सागरदादा कदम, विक्रम कदम, गणेश कदम, ॲडव्होकेट प्रेम कदम, राकेश कदम, सागर कदम, शंकर कदम, ओमकार कदम, मंगेश कदम, शैलेश कदम, अभिषेक कदम, सोमनाथ कदम, राजेश शिलार, रविदादा पोपळे, राम देवरे, विकास जाधव, सतीश जांभळे, मनीष कदम या संपूर्ण बॅटल या कॅडनेक्सच्या योद्ध्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरवण्यात आलेली ही लीग स्पर्धा अर्थातच कॅडनेक्स प्रीमियर लीग. यावेळेस आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड होती आहे. चेंडू निघून जाईल. घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आलाय तो 4, आलाय तो चौकार. धावा झालेत त्या 54. ही मॅच श्रेया स्पोर्ट्स साठी तितकीच महत्वाची. ही मॅच सावकर 11 साठी तितकीच महत्वाची. आणि अगदी 54 धावा झालेत. 54 रन्स. आतापर्यंत मी पुन्हा शेवटचा अनाऊन्स करेन. कालिका वॉरियर्स, नीलम मसाला ड्रायफ्रूट रिपोर्टिंग करा.
4 षटकं संपली की लगेचच टॉस केला जाईल याची दखल घ्या. आज फास्ट सगळं काम करायचं आपल्याला. सिंगल आली आहे, सिंगलच्या माध्यमातून धावा झालेत त्या 55 धावा, 55 रन्स. विकेट आपण पाहतोय आतापर्यंत 3. अगदी मनोज कदम लिडिंग करताना आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 29 धावसंख्येवरती खेळतोय. 13 चेंडू 29 धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत चेंडू आपण पाहू शकाल झाले ते मात्र 5 चेंडू. चला विनंती आहे श्री कालिका वॉरियरचे संघटक नीलम मसाला ड्रायफ्रुट्स, एकच चेंडू शिल्लक आहे. आपण लगेचच या टॉस साठी इथे आपण पाहू शकाल 56 धाबा आणि 57 धाब्यांसाठी. थँक्यू सो मच. आता इथून पुढे आपण टॉस करूया दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला आहे टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स आणि त्यांच्या विरुद्ध कालिका वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, पण या टॉससाठी आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन आदरणीय श्री दीपकदादा कदम आयोजक कमिटी, त्याचबरोबर विक्रमदादा कदम कॅडनेक्स कंपनीचे प्रोप्रायटर आहेत आणि त्याचबरोबर शेंबडी गावचे सचिनदादा साळुंके यांनाही विनंती करेन आपण या आपल्या शुभहस्ते आम्ही टॉस करत आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, पण जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. खरं तर दोन्ही टीमचा जर लेखाजोखा आपण पाहिला ना या दोन्ही टीमचा कालच्या दिवसाचा, तर कालच्या दिवसामध्ये नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने 2 सामने खेळलेले आहेत. दोन्ही सामने जिंकलेले आहेत. पॉईंट टेबल आहे 4 आणि त्यांच्या विरुद्ध संघ जर आपण पाहिलं तर कालिका वॉरियर्स त्या टीमनेच देखील 2 सामने खेळले, दोन्ही सामने जिंकलेले आहेत. पॉईंट टेबल आहे 4 म्हटल्यानंतर अगदी दोन्ही टीमचा विचार केला तर पार्टी अगदी समतोल आहे आणि दोन्ही संघ आता मात्र एक पाऊल पाठीमागे आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. हा सामना जर जिंकला तर संघ क्वालिफाय आहे याची सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचमुळे हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आदरणीय श्री दीपकदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण कॉल करूया. कॉल कोण देणार? कालिका वॉरियर्स टीमचे कॅप्टन कॉल देतील की नीलम मसाला अँड ड्रायफ्रुटचे कॅप्टन? येस, श्री कालिका वॉरियर्स टीमचे कॅप्टन सागर मुसळे कॉल करतील. कॉइन स्पिन टेल असा कॉल केलेला आहे. अर्थातच वेळ घेतला आहे परंतु आलेला आहे हेड. टॉस जिंकलाय अर्थातच नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीमने टॉस जिंकलाय. अभिनंदन. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये दोन्ही मॅचेस खेळलाय, दोन्ही मॅचेस जिंकलाय. पॉईंट टेबल आहे 4. आज टॉस देखील जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाचा लेखाजोखा पाहिला त्यांनी 2 मॅचेस खेळलेत, दोन्ही मॅचेस जिंकलेत. पॉईंट टेबल 4 म्हणजे दोन्ही संघांचं पारड समतोल आहे. त्यांच्या विरुद्ध खेळायचं आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? कमीत कमी धावांचा थांबण्यापर्यंत प्रयत्न करू. तिन्ही विभागांना एकत्रित करून कॅडनेक्स कंपनीने ही स्पर्धा आयोजित केली. आज तिन्ही भागातील मुलांबरोबर खेळताना कसं वाटतंय? खूप मजा येते. कॅडनेक्स कंपनीने असेच स्पर्धा अजून ठेवत ही इच्छा आहे. संघ मालकांबद्दल काय सांगाल? संघ मालकांबद्दल काय बोलण्यासारखं बोलणं तेवढं कमीच आहे. थँक्यू सो मच. सागर मुळसे, खरं तर तुम्ही टॉस गमावला आहे, मॅच अजून गमावली नाही. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? बॅटिंगमध्ये आम्ही कमीत कमी 70-80 मारण्याचा प्रयत्न करू आणि नीलम मसाला पण ही आमचीच टीम आहे आणि चांगले मित्राच्या नात्यानं आम्ही ही मॅच खेळणार आहे. मैत्रीपूर्वक सामना होईल. संघ मालकांबद्दल काय बोलाल? संघ मालकांचं तर काय विषयच नाही, कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक 5-5 मिनिटाला आम्हाला फोन करणार, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय नको, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य केलं आणि एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला आम्हाला त्यांनी चान्स दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद. ती बरोबर संघ मालक दिलदार आहे आणि तुमची काळजी देखील घेतोय. दोन्ही टीम्सला देऊया खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे अर्थातच नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय श्री कालिका वॉरियर्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. अर्थातच 22 गावचा एक बुलंद आवाज, पश्चिम जावलीचे स्टार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे निवृत्ती शिंदे सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो टॉस बॉसमध्ये तुषारजी जांभळे सर. खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य सन्माननीय विनोदजी जाधव सर यांचा आपण आवाज ऐकत होतात आणि सकाळची पहिलीच मॅच आपल्यासमोर पाहायला मिळते. श्रेया स्पोर्ट आणि सावकार 11 यांच्या दरम्यान पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्रेया स्पोर्ट्स संघाने
56 धावा केल्यात आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश देठे आणि त्यांच्या साथीला तेजस कोकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. आता मी निवृत्ती शिंदे समालोचक आपलं सर्व क्रीडा रसिकांचं कॅडनेस प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये आलेल्या सर्वच आयोजकांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि अगदी कॅडनेक्स कंपनीचं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. सतीश माने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू टाकत असताना कोळघर गावचा हा ऑलराऊंडर खेळाडू सुरेश शिंदे ॲज आयकॉन म्हणून खेळत असतो. आज पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, अगदी शॉर्ट बॉल होता, त्याला अगदी कव्हरच्या डोक्यावरून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय. सतीश देठेच्या बॅटमधून इथे मात्र पहिला क्रॅकिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक, अगदी पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच फटक्याची नितांत गरज होती. सतीश देठे म्हणलं की एक ऑलराऊंडर खेळाडू ॲज आयकॉन, त्यांना देखील आपण कित्येक स्पर्धेतून पाहत असतो, परंतु आज आपण पाहिलं तर कॅडनेक्स प्रीमियर लीग म्हटलं की अगदी एकीव गावातील आमचे सर्व बंधूंच्या मदतीनं ही कॅडनेक्स प्रीमियर लीग आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे आणि खऱ्या अर्थानं 3 विभागातून हे सर्व खेळाडू एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती मोठा फटका आहे, पूल आहे, चेंडू 1 बाउन्स, गुल देखील होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा या ठिकाणी सतीश देठेच्या बॅट मधून आणखी एक मोठा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पाहिला, अगदी डॉट पाहायला मिळाला, त्याच्यानंतर 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, चौकार आपल्याला पाहायला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला तर दुसरा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. अतिशय चांगली फटकेबाजी सतीश देठे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ॲज आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळताना आपल्याला सावकार 11 टीमकडून खेळताना पाहायला मिळतात. सावकार 11 संघाचे संघमालक प्रकाश दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्याचबरोबर श्रेया स्पोर्ट्सचे संघमालक स्वतः आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिड ऑनला क्षेत्ररक्षण करताना दीपकजी साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक हाफ ट्रॅकर, त्याला देखील स्पंश केलाय, अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू अगदी 1 बाउन्स, सीमारेषे पार, मिल गया मौका और जड़ दिया सतीश देठे के बल्ले से चौका. 4 धावा, 4 धाव्यांबरोबर आता मात्र चौकारांची हॅट्रिक साजरी केली जाते आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय तुकाराम दादा कदम यांच्या शुभ हस्ते नक्कीच दिले जातील. काल आपण षटकारांची हॅट्रिक पाहिली, आज पहिल्याच सत्रामध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी पहिल्या मॅचमध्ये सतीश देठे सरांच्या बॅटमधून अगदी 3 चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अगदी उरमोडी विभाग असेल, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमधील खेळाडू असतील, त्याचबरोबर अगदी कास पठार विभागातील हे सर्व खेळाडू एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक क्लिक केलाय, चेंडू मात्र अगदी जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार पार फरार. सतीश देठे ॲज अ फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पूर्णपणे तोडून काढलंय, फोडून काढलंय, झोडून काढलंय आणि सुरेश शिंदे ॲज अ आयकॉन आणि म्हणून त्याला देखील आपण कित्येक ऑप्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतो, परंतु आयकॉन विरुद्ध आयकॉन ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आहे. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सतीश देठे सांगून देतो की आता मित्र थांबणार नाहीये, धावांचा पाठला करायचा आहे. अजून एक हाफ ट्रॅकर, त्याला देखील सक्सेसफुल, चेंडू जाईल अगदी सीमारेषे पार, कव्हर, डीप कव्हरला उत्तुंग असा षटकार आणि पहिलं षटक महागडं षटक म्हणावं लागेल. 22 धावा धावफलकावरती तब्बल झाल्यात 1 षटकांच्या समाप्तीनंतर.
त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आदरणीय श्री श्रीकांतजी आहेरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे आम्ही कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं पुनर्स एकदा कॅडनेक्स कंपनी आयोजक कमिटी आणि कॅडनेक्स कंपनी प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया निवृत्ती शिंदे सरांचा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय आजचा लास्ट दिवस आणि शेवटचा दिवस आज पाहायला मिळतोय. आणि आज खरं म्हटलं तर कॅडनेक्स प्रीमियर लीगची चर्चा अगदी 3-4 महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज खरं हा शेवटचा दिवस म्हणलं की मान्यवरांची मान्यवाळी नक्कीच रेलचेल आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. पहिलीच मॅच सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या तब्बल 22 धावा. इथून पुढे 18 चेंडूंच्या पाठीमागे 35 धावांची गरज असेल ती मात्र सावकार 11 टीमला आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सतीश देटे यांच्या बॅटमधून तब्बल 22 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 1 षटकार आणि 3-5-4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे चौकाराने सुरुवात केली आणि षटकाराने शेवट केला. अगदी या ठिकाणी सतीश देटे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर आज पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्याचं नाव अंबावडे टीमकडून आपल्याला सातत्यपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. अर्थातच सचिन माने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सचिन माने आता या ठिकाणी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं सचिन माने म्हणतं की ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजी पाहिली तर अगदी तिखट मारा त्यांच्याकडे देखील आहे. परंतु सावकार 11 टीमकडून या गोलंदाजाला गोलंदाजी मी म्हणेन का दिली नाही आहे. कारण की ॲज अ गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यपूर्ण अंबावडे टीम म्हणलं पश्चिम महाराष्ट्र पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्वात महागडा खेळाडू 31,000 पॉईंटने हा विकला गेलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय. टाइम घेऊ नका विनंती असेल. आयोजकांचा कॉल आहे. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. साहिल देवरे हे षटक मात्र या ठिकाणी चांगलं षटक हाताळावं लागेल. पहिला चेंडू आहे. लोअर फुल टॉस होता. त्याला क्लिक केलंय. हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. कोणतीही चुकी करणार नाहीये. त्यांनी एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. श्रेयस स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहिलं तर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. परंतु ते षटक जर भरून काढायचं असेल ना तर या षटकामध्ये इथे धावा खूप कमी द्याव्या लागतील आणि विकेट्स मात्र मिळवाव्या लागतील. आणि इथे विकेट्स मिळवण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल देवरे सध्याच्या घडीला आपण पहिला चेंडू टाकत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी शेवटचा दिवस आहे. अचूक टप्प्याचा चेंडू पाठीमागे कॅचची संधी होती. कॅच मिस केलाय. पांडुरंग शिंदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सहजा चुकी करत नाहीयेत आणि पाठीमागे एक मोठी विकेट्स होती. इथे मात्र चुकी झाली आहे. ज्या वेगाने चेंडू गेला त्या वेगाने बॅटला ब्रश करून अगदी पाठीमागे पांडुरंग शिंदे यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज मात्र त्या ठिकाणी पहिला झेल ड्रॉप करत असताना पाहायला मिळतात. एखाद्या खेळाडूचं नशीब किती बलवंत असतं पहा. तर नशिबाची साथ देखील लाभली आहे सतीश देटे याला. इथे मात्र चांगला फटका आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. तिथे सुरेश शिंदे चुकी करणार नाहीत आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलक्यावरती पाहायला मिळते. सतीश देटे यांना जीवदान मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं ना तर आज श्रेयस स्पोर्टमध्ये आपण पाहिलं तर एक खेळाडू इंजर्ड आहे आणि इंजर्ड असल्यामुळं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी 40 ते 45 चिट्स टाकल्या गेल्या आणि त्या यादीमध्ये पांडुरंग शिंदेचं नाव या ठिकाणी या टीममध्ये लागलं गेलं. आज विकेट किपरच्या भूमिकेने पाहतोय. शॉर्ट बॉल आहे. तिथे मात्र अगदी फटका चांगला खेळला आहे. एक सिंगल धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने एकेरी दुहेरी धावा घेत असताना धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले ते 25 या अंकावरती. एकही गडी बाद नाहीये. सध्याच्या घडीला गोलंदाज साहिल देवरे यांनी कंट्रोल केलाय. थोडासा वेग वाढला होता. त्या वेगाला कुठेतरी आपला नियंत्रण ठेवण्याचं नक्कीच साहिल देवरे यांनी काम करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटकाय. पाठीमागे चेंडू चालला अगदी सीमारेषे पार. लुक शॉट पाहायला मिळाला. चेंडूला येऊ दिलं. त्यानंतर पुढचा पाय थोडासा पुढे टाकला आणि तिथून मात्र जागा बनवली. रूम बनवलाय आणि इथे मात्र मिल गया मौका और लगा दिया चौका. और एक बार सतीश देटे के बल्ले से चौका आता हुआ. 4 रनांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
आज या समालोचन कक्षामधून जर पाहिलं तर रायगडचा बुलंद आवाज, कोयनेचे सुपुत्र अर्थातच विनोदजी जाधव सर यांचा देखील तुम्ही आवाज ऐकताय. अजून एक रिव्हर्स फटका खेळायचा होता. बॉल याच्या अगोदरच अगदी तिथे गुडघा टेकून अगदी फटका खेळण्यासाठी त्या ठिकाणी तयार होते. 2 षटक संपले. 2 षटकाच्या अंकेत संघाची धावसंख्या पाहिलं तर 30 धावा. इथून पुढे 12 चेंडूंच्या पाठीमागे आता 27 धावांचं समीकरण आहे. ह्या 12 चेंडूंमध्ये 27 धावा रोखल्या जातील का? श्रेयस स्पोर्ट कडून काही या ठिकाणी केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. या षटकामध्ये आपण जर विचार केला, या षटकाचं विश्लेषण जर सांगायचं झालं ना तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आणि 5व्या चेंडूवरती चौकार आणि लेग बायच्या स्वरूपात 6व्या चेंडूवरती एक सिंगल धाव. टोटल धावा आल्यात त्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा. काय षटक हाताळलंय साहिल देवरे, याचं कौतुक करावं तेवढं देखील कमी आहे. थँक्यू. त्याचबरोबर कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये प्रथम क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. रोख कॅश प्राइस 1,11,111 रुपये कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आणि खरं तर ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे. उद्योजक सांबरवाडी आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब. द्वितीय पारितोषिक प्रदीपदादा कदम उद्योजक एकीव ट्रॉफी सौजन्य रविदादा पोपळे. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक उद्योजक सांबरवाडी रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून आणि चतुर्थ पारितोषिक देखील रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून लाभलेला आहे आणि विजयदादा चव्हाण यांच्याकडून देखील शूज देखील सौजन्य लाभलेला आहे. थँक्यू सो मच. उर्वरित काही स्पॉन्सर आहेत ते आम्ही पुढील ब्रेकमध्ये अर्थातच धोरणात्मक वेळेमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 6व्या मॅचच्या दिशेने धावा करायच्या 12 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय सतीश देटे. त्या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि काम झालंय. आता मात्र फिट सुपर हिट पाठीमागे पांडुरंग शिंदेने इथे मात्र सचिन मानेला माघारी पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. काही का मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कॅच ड्रॉप केली होती. परंतु इथे मात्र आता जो चान्स आला त्या चान्सला मात्र या ठिकाणी अगदी सक्सेसफुल करत असताना पांडुरंग शिंदे सध्याच्या घडीला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धैर्य गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे समजले देखील नाही पाहिजे मित्रांनो. आता मात्र हा अडथळा एक दूर केलाय आणि अडथळे अजून काही दूर करायचे असतील ना तर इथे मात्र गोलंदाजी चांगली टाकत असताना सुनीलला सध्याच्या घडीला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकत असताना श्रेयस स्पोर्टच्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस स्पोर्टच्या संघातून 3रं षटक या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज या ठिकाणी आपण पाहिलं तर नवीन बॅटर एक हार्ड हिटर म्हणून अजून एक पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील तेजस कोकरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी डॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की व्हाईट बॉल एक सिंगल अवांतर धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळते. एस्टनच्या पाठीमागे जर पाहिलं तर अगदी पांडुरंग शिंदे चांगली कामगिरी करताना सध्या पाहायला मिळतात. ती खूप चांगली मॅच, दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर एक मॅच जिंकली आणि ही मॅच जो जिंकेल तो नक्कीच खुश असेल, आनंदित असेल. परंतु ही मॅच महत्त्वाची आहे. ही मॅच मध्ये कोण शिरकाव करेल आणि एक पाऊल पुढे टाकले, दुसरं पाऊल पुढे कोण टाकेल हे देखील पाहावं लागेल. अजून एक चांगला चेंडू आहे. तिथे मात्र आपण पाहिलं तर सुनील यांचा चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय. त्या ठिकाणी एक सिंगल धाव आली. आता मात्र थोडी मॅच हळूहळू बनत चालली आहे. अजूनही या षटकातले बॅलन्स आहे. चेंडू मात्र 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूंवरती या मॅचचं भविष्य अवलंबून असणार आहे. सतीश देट्टे सध्याच्या कडीला आपण पाहतोय. अप ट्रॅकर फुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू झालाय सीमारेषे बाहेर. गोल सतीश देटेच्या बॅट मधून आणखीन एक काही वेळानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा अगदी सतीश देटे म्हटलं की पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांची भाषा बोलली होती. काही काळ शांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु आता मात्र गिअर चेंज केलाय.
पहिल्या गेअर मधून दुसऱ्या गेअर मध्ये गाडी नक्कीच चालवताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सुनील साळुंकेला इथे मात्र आता हरवून चालणार नाही. जशाच तसं उत्तर टी फॉर टॅग 8 बॉल. चांगला फटका आहे, गॅप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थ्रो देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अठ्ठावीस धावांवरती खेळत असताना सतीशला आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा, हे 2 चेंडू महत्वपूर्ण चेंडू सुनील यांचे पाहायला मिळतील का? चांगला बॉल, इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, वेगाने गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक्सलेंट डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अगदी रीड केलं फलंदाजाला आणि कानाच्या बाजूने अगदी चकवा देऊन एसटी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, हा शेवटचा चेंडू या षटकातील निर्णायक चेंडू आपल्याला कशा पद्धतीने हाताळताना सुनील पाहायला मिळतील. अजून एक चांगला चेंडू आहे, त्याच्यावरती मोठा धमाका, मोठा ठंबा फोडलाय तेजस कोकरेच्या बॅट मधून. इथे मात्र हवाई मार्गाने पाठवलेला हवाई मेल चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार पाहायला मिळतोय. समीकरण बिघडलंय, समीकरण आता येथे येऊन पोहोचलंय. 6 चेंडूंमध्ये फक्त 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मॅच हळूहळू बनत चालली आहे, परंतु ही मॅच मात्र इम्पॉर्टंट आहे आणि ही मॅच मात्र कोण हरेल कोण जिंकेल हा शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये ना, तोपर्यंत या मॅचचं भविष्य आम्ही सांगू शकत नाहीये, कारण की ही मॅच देखील तशीच आहे. चला, शेवटचे 5 मिनिट बाकी राहिलेले आहेत. वेळ जास्तीचा घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. श्रेया स्पोर्ट, वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो, वेळेला सहकार्य करा. फक्त शेवटचे 5 मिनिटं आहेत. टीम मीटिंग जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण मॅच देखील खूप महत्वाची आहे, परंतु वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे घाई करा, टीम मीटिंग नको, ओनली फायटिंग हवी आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया एक सदाबहार आवाज निवृत्ती शिंदे सरांचा. थँक्यू सो मच. 6 चेंडू 12 धावा. सतीश देटे ज्यांना शिवदान मिळालंय. आपण पाहिला असेल, कॅच ड्रॉप केला होता भारताच्या रोहित शर्माचा तिसरा परिणामाने 4 धावा संख्येवरती आणि तिथून पुढे तब्बल 264 धावा कुठल्या होत्या आणि याच खेळाडूचा कॅच पाठीमागे ड्रॉप झाला होता. या खेळाडूने आता मात्र रंगतदार आणले. एक षटकार खेचल्यानंतर आता 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. तेजस पोपळकर हे देखील एक चांगले चतुर चाणक्य अगदी कठोर गोलंदाज आहेत. 12 धावांचा बचाव करू शकतील का हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू सतीश देटे यांच्यासाठी. पहिला चेंडू आहे. इथे मात्र काय करतंय क्षेत्ररक्षण तिथे पाठीमागे अगदी चांगलं आपल्याला पाहायला मिळते. बिना कुछ किए बिना कभी जैसे कार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे कोशिश करताना दोन्ही संघ आपल्याला या कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये श्रेया स्पोर्ट आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय सावकार 11 टीम अगदी कोशिश या ठिकाणी करताना सध्या पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू धावा करायचे त्या 11 धावा आणि कोण बनेल या मॅच मध्ये बळीचा बकरा. 5 चेंडू 11. चांगला चेंडू आहे, स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय तेजस कोकरे त्याच्या बॅट मधून. आता मात्र अजून एक मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आता धावा करायच्या त्या हेतून पुढे 4 चेंडू आणि फक्त 5 धावा. मॅच हळूहळू बनत चालली आहे, मॅच हळूहळू बिघडत चालली आहे. तेजस पोपळकर यांना चांगली गोलंदाजी अजून करावी लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. क्रॅकिंग 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 चौकार. तेजस म्हटलं की एक लांब लचक पातळ असा बांधा मैदानाच्या आतमध्ये आता थांबायला तयार नाहीये. सडपातळ बांधा असलेला हा तेजस कोकरे आता थांबायला तयार नाहीये. एका धावेची गरज आहे. 3 चेंडू बॅलन्स आहेत, अजूनही एकाच धावेची गरज आहे आणि हलक्या हाताने खेळून काढायचं होता. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 1 धाव.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. 2 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखू शकली जाते. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपल्याला अशा भरपूर काही गोष्टी पाहायला नक्कीच मिळतात, परंतु 2 चेंडू 1 धाव तिथे तेजस पोपळकरांना आता मात्र 2 चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळतील का? इथे देखील हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय का? रनआउटची संधी आहे आणि इथे काय घडलंय? एक सिंगल धाव धावफलकावरती पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पाहिलं तर इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू डॉट होते मित्रांनो, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो टाकला असता कदाचित तिथे तेजस कोकरे माघारी परतला असता आणि 1 चेंडू आणि 1 धावेची गरज सध्याच्या घडीला पाहायला मिळाली असती, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर सामना जिंकलाय टीम सावकार 11 टीम. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तर या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच छाने चांगली फलंदाजी केली आहे आणि चांगली गोलंदाजी देखील केली आहे. प्लेअर ऑफ द मॅच सतीश देटे, ज्यांच्या बॅट मधून तब्बल धावा आल्या त्या 29 धावा. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात सतीश देटे यांना. जबरदस्त कामगिरी केली, परंतु विनंती असेल नीलम मसाला ड्रायफ्रुट्स मैदानाचा ताबा घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. खूप वेळ महत्त्वाचा आहे मित्रांनो. फक्त 20 मिनिट तुम्हाला दिलेले आहेत एका इनिंगसाठी. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सतीश देटे यांना देऊया. काही जबरदस्त बॅटिंग केली. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो बॅटिंग करत असताना खरं तर जबरदस्त बॅटिंग त्यांनी केले. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सतीश देटे सरांना देऊया. सतीश देटे सर आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन कॅडनिक्स कंपनीचे मुख्य आयोजक आदरणीय श्री नामदेव दादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. स्पर्धा खूप चांगली रंगलेली आहे आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिमचा दिवस. आणि अंतिमच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये सतीश देटे नावाचा ब्रँड दाखवणारा सतीश देटे मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. उरमोडी परिसरातील कुसखुर्द गावचा हा खेळाडू आयकॉनिक खेळाडू म्हणून सावकर 11 या टीम मध्ये खेळत असताना आज या मॅच मध्ये काय कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी करत असताना आज खरं तर मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार त्यांना मिळाला. थँक्यू सो मच सतीश देटे सर आणि वेल प्लेड टीम सावकर 11. अभिनंदन. खरं तर सतीश देटे सर काय सांगाल, मॅच पहिलीच होती, काही खेळाडू तुमचे उपलब्ध नव्हते तरी देखील तुम्ही खेळला आणि एकतर्फी मॅच तुम्ही जिंकून आणली. 1 मॅन शो 1 मॅन